अरे का हो घरी ना गा? कुठे गेले कोणी? वावरात तर नाहीत गेले. पण घर तर उघडच आहे. अरे म्हटलं बापू कोण होय? आलो आलो. मुरली वय करले बापू म्हणते. हो हो मुरलीचा. काय करू राहिले? ये काही नाही रे. ते कालपासून ते चड्डी राहील ती धुवायची अंडरपॅन्ट ते धुवून राहिल तो. काय म्हटलं आले तर लागे वापसच ना आले. संध्याकाळी येतो सकाळून येतो करून. मला म्हटलं तर पाहुणा काही येत नाही म्हणून आलो मी खरं तुम्हाला न्यायले. हा काय काम आहे का ती हिवाची एकटी राहून राहिली चला ना घरी. हा अरे एकटं कायच रे. वावरातच असतो मी हा बाय. आता बस आता गेलो असतो वावरात. ते एक भाकर टाकली चालला जातो. काऊन चून नाही देऊन राहिली का? आ ते देत नाही असं नाही देता पण ते द्यायच्या हिशोबाचा स्वयंपाक असते ना रे बाबू. लेकरं सकवून जातात ना तर ते सकवून लेकराचा डबा करतात. मग दहीपाचा स्वयंपाक लय करतात बाबा ते 12 साडेबारा 1 वाजता मी 1 वाजता तर लेका मी येतो वावरातून. तर सकवून पाहिजे मले न्यारी गिरी काही नसते आम्ही डायरेक्ट स्वयंपाकच करतो. तुझी बहीण काय करते 10 वाजता गरम गरम स्वयंपाक केला आणि जेवलं की झालं. तशी आदतच पडली ती. मग हे 2 आणि 1 वाजले 2 वाजे लोक थांबेल काही जमत नाही. मग मी टाकून देतो एक भाकर येते मला तशी. ते भाजी गिरीचा मेळ नाही येत आपला फक्त ते चिरचार करणं आणि ते ते जीवार येते. भाकर टाकतून लागे लाल चटणी हाय करून ठेवली ना घरात ते खातो. बस कसा काय आलता पोंके घेऊन आलता का? हो पोंगे घ्यायलेस आज. तुमचा दिवस नव्हताय म्हणा तुमच्या गावाच्या अंग येते नव्हतो तिकडे चाललो होतो मी उगव्याच्या अंग. पण म्हटलं नाही आज इकडे जाऊ म्हणजे पाहुण्याची भेट होते. आणि तुम्हाला घेऊन जाणं होते. चला ना एका दिवसासाठी आले नव्हतेच राहिले काय तुम्हाला गमत नाही वाटते सासूरवाडीले. हा काही सोयीत कमी पडतो का बा आम्ही हा? आता काय म्हातारपणातल्या का जवयाची सोय करतो आ? झाला जवळ आता म्हातारा. बस पाणी देतो तुले. अरे काय नाही पाहिजे बापू मले. येतो मी गावातून चक्कर मारून. जाऊ म्हटलं हा. म्हणजे कसं मग सायकलवर तुम्हाला जाता येते नाही तर उगाच तुम्हाला पैदल जा लागेल घ्या लागते ना तसं. मग आता इकडून महासंघ सायकलवर चला. नाही हे बाय मुरली फवाऱ्याचं आहे जसं सकाळी ठरला फवारा. तर म्हणलं सकाळचा फवारा झाला की येतो मग मी. औषध गिषध आणलाय का? फवारा कोण मारते सांगायला का गडी गडी? हो औषध आणलं मी कालच आणलं औषध. लागे आजच म्हटलं त्याला पण त्याला आज हो काय होता फवाऱ्यालाच जायला येतो. तर मग सकाळी मारतो म्हणे हा आपला दिगंबर. तो देते मारून 2 एकराचा फवाऱ्याला उशीरच काय लागते रे बात मारते तो. तर म्हणलं म्हणून आपण हजर असलं तर बरं राहते जरासं. आ? म्हणून म्हटलं सकाळचा फवारा झाला की येतो मग मी. मग असं करा ना. आता त्याला काय सकाळी ते आजच मारू ना मग चल ना मी काय गावातून बात येतो एक चक्कर मारू. जेवढे गेले तेवढे गेले पोंगे. हा सायकल उभी करून देतो आणि मग फवारा मारू. पाण्यागिरीची सोय आहे का ती सगळी? अरे तू का आलं रे तू काय अबे सांगेल ना गडी सांगेल आहे मी. हा अगं आले जाता उगाच तूच कुठे फुकट मारते. चला आज मग मी तुमचा फवाराही मारून देतो आणि तुम्हाला घेऊन घरी जातो. नाहीतर एकच गाव करायचं ठरवलं तर मी आज तुमच्याच गावात आलतो पोंगी बिगुश एकच आणली मी तुमच्या गावापुरते. मग काय तेवढे काय गेले गेले नाही गेले. हा चला मग वावरात जाऊ फवारा मारून येऊ. औषध कुठे ठेवायलाय घ्या मग चला मग. पाण्या गेल्याची सोय आहे ना ती पद्धतशीर का 2 एकराचा फवारा बात होते. तसं म्हणतो का मग. मग चाल मग. पाण्याची सोय आहे बाबा कुठे भरून ठेवायला येतं ती मी रात्रीच भरून ठेवली लाईन जाते कोण्या बघते आमच्या गावातली. बाप्पा वावरातली तर हमेशा जाते लाईन. मग कालच कोटी किटी भरून ठेवली. आजचाच मेळ आणला होता ना पण ते त्याला होका असल्याच्याने हुकलं. चाल मग तू ये ना मग नाही तर गावातून पोंगी ऐकून ये ना हा तुला उगाच माल राहील ना कट्याचा हा. ते लोक मग जाऊ. आम्हाला पोंगे पाहिजेत 10 रुपयाचे. पोंगे वाले भाऊ हा केवढ्याचे पाहिजे आहेत? 10 रुपयाचे. घे त्यातले 2 पाकिट घे 5 रुपयाचं पाकिट आहे. 10 रुपयाचे 2 पाकिट घे आणि दे पैसे. हा हा मला रंगीतवाला पाहिजे पण एक साधंवाला पाहिजे. थांब सायकल पाडशील थांब देतो मी. हे पाहिजे का रंगीत वालं हे घे. आणि हे साधं घे दे 10 रुपये. रंगीतवाला मस्त आहे. आई थांबा ना ते हे येऊन राहिले ना. आ चिंगे ये ना आधी उभे राहिले ना पोंगे वाले भाऊ. पोंगे वाले
जाय रे मुरली, ये तू गावातून चक्कर मारून, त्यातलं मी हे आवडतो. हो. पोंगे 10 रुपये पोंगे, 5 रुपये पाकिट, 5 रुपये पाकिट. मस्त झाला बाई चिवडा, कुरुम कुरुम झाला चांगला. चला त्या डब्यात भरून ठेवतो, नाही तर मग वातड होईन अजून. लावता का गाडी आज? ना हा करतो ना मी मग. आलू उकळू घालतो. मग किती ते 2 किलो आणले काल तुम्ही, ते समजे घालू का मग उकडायले? नाही लागते मला अंदाजाचा कळत नाही बापा, मला अंदाज सांगा, नाही तर मी नाले विचार तुम्ही. हो आता उकडायला टाकतो ना मग. बरं चालते ना. हो बाय चटणी करावं लागतील ना माय. ते मी नाले विचारतो बाई, ते चटणीचा अंदाज ते मला येत नाही, एवढ्या मोठ्या चटण्या करावं लागतात. आम्ही तिला विचारून करतो, तुम्ही काही नाही. बरं बरं, हा ये ना ये ना, मी करून ठेवतो ना. हा नाही ते निजेल आहे, अंगठा केलाय, तिचा फोन होता. हा मी करून ठेवतो. हा हा असं का? बरं बरं या ना या ना. हा पाहुणे बाई येतात का? बरं चालते ना. हा हा माय कसा ठेवतात माय हा फोन व. अबाई मंदा मंदा, हा फोन. हॅलो तुम्ही तिकून ठेवा, मध्ये इकून ठेवता नाही येत. ठेवा ठेवा तिकून ठेवा. हो मंदा कुठे गेली मग हे? आई मी येते आहे, स्वयंपाक खुली येत. अमाय काय केलं बाई? चिवडा काऊन काऊन भाजला? आई ते पोहे आणले होते ना, तर तसेच होते. मग मीना ताईला म्हटलं त्याचा चिवडा करू का? तर ताई म्हणत भाजून ठेव. सकाळी कसं पिंकी जाते तर मग उलचं काही खाऊन झालं जाते, ट्युशनला जाते तर मग तिच्या जीवार येते भाजी पोळी जेवण. तर म्हटलं उलचं तेलचं खाल्ल्या जाते. मधात असंही नाश्त्याच्यासाठी ताई म्हणत काहीतरी खावट राहिलं. म्हटलं मग चला सगळे मेळ आहे तर चिवडाच भाजते. होते घरात सामान, पोहे होते म्हणून मग भाजला चिवडा. असं का? बरं बरं केलं. हा ते तर निजेल आहे. आता माझ्या पाहुण्याचा फोन आलता, तर फोन वाजला तर मॅच घेतला. तर ते निजेल आहे, तिला खा वाटे काय देजो मग उलसा गरम गरम तिला खाले. हो आई हा डब्यात भरून ठेवतो है ना, थंडीचा वातळ होईल. हो डब्यात भरून ठेव. गरम असला तर काही घर नाही, बरा साजरा राहते. आता एवढा दिवस किती कुठ टिकते. पिंकीला तर लय आवडते, बात संपवते ती. वातळ होईल नाही ते हिवाचा बातच वातळ होईल. आई खाऊन पहा ना. नाही खाय माय, मी काय लेकरू हो का पहिल्यांदा खायले? राहू दे, पिंकी आले की तिला त्याचं पाहुणे राहिले खायचे, इवाई बा खायचे राहिले, मीच खाऊ का माय पहिले? तू खा ना, तू खाय बाई, काय होत नाही. नाही सर्वांसोबतच खाऊ. तसं मी चव पाहिली, मस्त झाला. काही घर नाही मग बाई. ते काल आलू आणले होते ते दे बरं उकडे घालून. पाहुणे म्हणत आज गाडी लावतो म्हणत. हो का? मग चटणी तर नाही ताई, चटण्या झाल्या? हो नाही मी तेच म्हटलं, मी नाली उठवतो मग तिला अंदाजे विचारला जाते, मग करू एका परी. तो चिवडा भरून ठेवतो आणि ते आलू दे उकडू घालून. हे काय ठेवलं चुलीवर? खिचडी टाकली होती मी रात्रीसाठी. नाही हो, ते जवाई बाई येतो म्हणतात ना, मग म्हणजे पाहुण्याचा फोन आलता ना, ते पाहुणे बाई येतात याच्या संग, ते मग साजरं लागेल का खिचडी? पाहुणे म्हणते मी आलो मान खिचडीचा हांडा होता मांडेल. तर म्हणलं त्याला भाकर टाकजो ना एखादी. नाही खिचडी आपण जीव एका परी. चालते ना. हा मला माहित नव्हतं आई ते येतात म्हणून. आता फोन आलता पाहुण्याचा, तर गाडी लावतो म्हणून सांगितलं ते नाही, करून ठेवा. आणि परत मग पाहुणे येऊन राहिले माझं संग म्हणून मला माहित. मलाच का माहित होतं. बरं तू चिवडा होते काय नाही, एक भाकर पाहुण्यापुरती काय उलजक सांडका टाका लागते, काही जास्त जेवत नाही ते रातचं. आणि जेवतात की नाही जेवत आल्यावर विचारा लागेल. हो मग हे भरून ठेवते आणि आलू ठेवते मग मी उकडायला. खिचडी होतच आली असेल. हे बाय त्या स्टीलच्या डब्यात ठेव, साजरा राहते. कागद टाकजो खाली आणि वदरून बी कागद लावा त्याला, मग काही वाकळ होत नाही, मस्त राहते कुरकुरीत. हो चाल बाई, त्या मीनाली उठवतो माय. ती चटणीचा अंदाज आपल्याला एकटा कळत नाही. त्या रोजी खेळती माय चटणी नेरा आंबटच झालती. किती मोठा गुळ टाकला बाई त्याची चटणी, तरी आंबटच झाली बाई. आपल्याला काही अंदाज येत नाही बाई त्यातलं. तिनं काढून दिलं की बरं होते करणं. मंदा साडीत लय साजरी दिसत तू. कोणा वक्ती घालत जाय साडी, तुला सांगतो मी, मीच नाही घालत. पण साडीत खरंच लय साजरी दिसत. हाय सीना उच्ची पुरी गोरी गुमटी, हा मस्त दिसत साडीत. दुष्ट ना लागो माय बाई, दिटकळा लागीन माय. काय ताई ताई, पण मी आता ना साड्याच घालत जाईल माय बाई. फारच सुद्धा. हो राणीच्या बाबाले ना साडी लय आवडते, पण मीच नाही घालायची. त्याने साडी घातली की लय आवडते, म्हणतात साडीत चांगली दिसतं. पण मी कधीच नाही घालत साडी, आता घालत जाईल. माय बाई असं का? फोन घेणार वाटते. नाही इले सांगेलच नाही परत. बरं इले सरप्राईज. किसना भाऊ येतात म्हणून. म्हणा साडी घालतं बरोबर आहे. जसा ड्रेस बदलला ना तुझ्या, तसा स्वभाव बी बदलून टाक. जसं नवऱ्याला पाहिजे ना तसा स्वभाव बाईनं करायचा तरी प्रयत्न करा. बाय संसार कसा आहे का बागेवानी फुलते. काय ताई
संसार फुलवणं तर दूरच दूर, मला आता संसाराची घडी बसताना नाही दिसून नाही राहिली. आशाताई गेल्या होत्या ना, आशाताई गेल्या घरी, काल रात्रीच गेल्या त्या. सकाळी मी फोन केलता त्याले. आशाबाईला फोन केलता का तुम्ही? काय म्हणत आशाबाई? काही नाही म्हणत, गेली होती म्हणत मी असं म्हणत. मला वाटते ताई त्यांनी आशाताईचंही नाही ऐकलं वाटते. त्यांना खूप राग आला रे माझा. मी आहेच तशी. नाही, आशाबाईनं सांगलं नाही मग किसना भाऊ ना काही हो नाही म्हटलं नाही का इले न्यायली असं. आशाबाई तर म्हणत नाही समजावून सांगलं, पाहुण्याने सांगलं म्हणत समजावून. पण मला वाटते किसना भाऊ ना काही हो नाही म्हटलं नाही वाटते बाई. ताई चिवडा खाना मी तो चिवडा भाजला तो. राणीच्या पप्पांना एवढा आवडते ना माझ्या हातचा चिवडा. मी फक्त दिवाळीत बनवते ना, मला तर म्हणतात 12 महिने बनवत जा ना म्हणता, 12 महिने बनव ना. पण मी बनवतच नाही कधी. आता ना ताई, आता मी सगळं घरी बनवत जाईन ताई. त्यांना ना घरचं खूप आवडते. घरचं जेवण, वरण भात भाजी पोळी असं गरम गरम जेवण, असं घरी मी काही बनवलेलं त्यांना खूप आवडते. पण मी कधी जास्त बनवतच नाही, काय माहिती. कारण मला असं वेगळंच, मला काय वाटायचं जे सगळेजण बाहेर खातात, बाहेर जेवतात आणि ते पार्टी आणि ते मोठे मोठे घरं, त्याच्यातच सुख असते का. पण माझ्या हे लक्षातच नाही आलं की घरीच सुख असते. ताई, आशाताईने समजावून सांगेन मी, यांनी काही हे नाही केलं. ते मला घ्यायला खरंच येणार नाहीत का? येतात ना, कुठे जाणार आहे. जेवढं तुला मन दुखते ना तेवढंच त्याच्यापेक्षा तिप्पट तीच नावाचं मन दुखते, मला माहित आहे. पण त्याचं मन लय उभार दुखवलं म्हणा या बारीनं. त्याची दुखती रग आहे त्याचा बाप म्हणजे. आणि मग आपल्या नवऱ्याच्या मनाची काळजी घेणं, ते ज्याच्यात जीव आहे त्या वस्तूला असं फुलासारखं जपलं पाहिजे. त्या कोटी नवऱ्याला आपली किंमत कळते. त्याच्या वडिलात जीव आहे की नाही. मग तू लागे त्यालाच हे केलं, तो चुकलं नाही का. मग माणसाचं मन नसेल दुखलं का. बाई माणसाचं मन कसं राहते, फुललं तर फुलासारखं उमगलं ना तर याच्यासारखं होते. मग काळजी नको करू, समजा साजरा होईल. तुमच्या तोंडात साखर पळवताई, पण जीवनाने मला खूप मोठा अनुभव दिला. मी आजपर्यंत तुम्हाला लोकायला खूप हलकट पाहिलं, खरंच पाहिलं. मी मान्य करते ना, तुमची गरिबी, तुमची मेहनत, दादा पोंके विकतात त्याचा मला अपमान वाटायचा. मी हिन लेखायची तुम्हाला खरंच, कारण मला पैशाची खूप गुरमी होती. पण आता समजलं मला पैसा कमावणं किती कठीण आहे. मी एक दिवस कापसाला गेली, 150 रुपयाच्या वर माझ्याच्याने कमावले नाहीत गेले. साधा फोनचा रिचार्ज नाही येऊ शकत माझ्याच्यानी, आणि मी काय लोकांना हिनवू. खरंच तुम्ही लोकांची मेहनत, तुमचं जीवन जगायची पद्धत खूप चांगली आहे. तुम्ही गरिबीती किती हसून खुश राहून संसार करता. पण मला तेवढी श्रीमंती असूनही मी माझा संसार टिकू नाही शकली. मी आजपर्यंत तुम्हाला अडाणी, अशिक्षित, गावाकडचे, खेड्याकडचे, हलकट असंच समजत आली. पण सगळ्यात जास्त अशिक्षित आणि अडाणी जर कोणी असेल ना या जगात तर ती मी आहे. तिच्याजवळ सगळं होतं. प्रेम करणारा नवरा, पैशावाला, जसं मी म्हणेन तसं करणारा, माहेरी गेली तर फुलात वागवणारे भाऊ भाऊजय, एकदम हाताच्या फोडासारखे जपणारे आई वडील, सगळं काही होतं माझ्याकडे. मी किती अडाणी, किती कमनशिबी, किती सगळं काही गमावलं. माझे पप्पा माझा एवढा लाड करायच्या ताई, तुम्हाला सांगते. माझ्या पप्पाने आजपर्यंत मला कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हटलं. पण आता माझे पप्पा मला फोन सुद्धा करत नाहीत, कारण मी तेवढी वाईट वागली. त्यांनाही मी हलकट वागणूक दिली ना, त्यांना माझ्या घरी येऊन अपमान सहन करावा लागला. मी खूप कमनशिबी आहे ताई, आणि मी अशिक्षितापेक्षाही अडाण्यापेक्षा अडाणी आहे. मी काय स्वतःला हाय स्टँडर्ड, आणि मी खूप सुशिक्षित समजायची, तुम्हा लोकांना हलकट पाहायची. पण आज सगळेजण तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरले ताई. मी एवढी वाईट वागले तुमच्यासोबत, तरी सुद्धा तुम्ही लोकांनी मला माफ केलं. एवढं माझ्यासोबत चांगल्या वागून राहिल्या. माझ्या पायाला थोडंसं लचकलं तर तुम्ही किती माझी काळजी घेतली. आईनी मला किती वेळा हळद लावून दिली, मला जवळ घेतलं. दादा माझी किती बहिणीसारखी काळजी घेतात. मामाजी, आजपर्यंत मी मामाजीला कधीच चांगली बोलली नाही, कधी त्यांना प्याला भरून पाणी दिलं नाही, कधी चहा दिला नाही. पण तरी मामाजीनी मला किती समजावून घेतलं, किती जीव आहे त्याचा माझ्यात. मला आता समजलं.
मी खूप कमनशिबी आहे ताई. सगळं काही माझ्याजवळ होतं, मी सगळं गमावलं. आवा गमावलं नाही तर तीच आहे सगळं. कुठे कुठे गेला नाही तो. आईबाबाचा तेवढाच जीव आहे तोल्यात. त्याचं मन तेवढंच दुखते तुझ्यासाठी. तो नवऱ्याचाही तोल्यात जीव आहे. आम्ही तर समजे जण तोलेच हाव बाई. सासरचे लोक हे आपलेच असतात. त्याला आपलं माना लागते मंदा. माहेर कितीही श्रीमंत असून किती साजरं असो ते 2च दिवसाचं असते. ते माहेर असते तर ते आपण पाहुणच असतो. जरी ते घर आपल्या बापाचं असते, आपल्या हक्काचं असते, तरी बी त्याची आपण पाहुणं असतो. आणि हे परक्याचं घर हे आपलं होत असते. त्यालाच तर जीवन म्हणतात मंदा. तुला कळलं उशिरा का होईना पण कळलं ना. आताही पाहिजे हे तुला रूप पाहून किसना भाऊ असे मेणबत्ती सारखे पिघलतील. त्याचा लय जीव हाय व तोल्यात. लय जीव हाय तू राणी. तू संसार एका याच्यासारखा हाय मंदा. तो पोरगी किती साजरी शिकली, शिकून राहिली, हुशार हाय. भाऊ किती मेहनत करता. समजा तुला जीव तुझ्यासाठीच आहे ना. तुला कुठेच गेलं नाही. सगळं तुझ्या जवळच आहे. फक्त तुले सांभाळता येऊन नाही राहिलं ते तू सांभाळ. पाय नवऱ्याचं मन जिंकणं काही मोठी गोष्ट नसते. जेवढी गरज आपल्याला त्याची असते ना, त्याला तेवढी गरज आपली असते. त्याच्या मनाला घ्या. जसं जसं तो आपल्या मनाचा विचार करते तसं आपण आपल्या नवऱ्याच्या मनाचा विचार करा. जसं आपल्याला वाटते आपला नवरा आपल्या माहेरात आला पाहिजे, आपल्या मायबापा संग चांगला बोलला पाहिजे. तुले तो बाबाचा अपमान झाला तर तुले खराब वाटून राहिलं ना. वाटून राहिलं की नाही वाटून राहिलं. की मानवरा मा बाबाला असा बोलला, मानवरा मा बाबाला असा बोलला. तू त्याच्या संग त्याच्या बाबा संग किती केव्हाशी बोलली. मग त्याचे मन दुखत असतील ना. तसंच सगळ्याच असते म्हणणं. अजूनही काही वेळ गेली नाही. हे पाय कृष्ण भाऊले फोन लाव आणि लागे अजूनही सगळं सांभाळून घे. आणि अशी चुकली अशी डबल चुकू नको आयुष्यात. या धड्यापासून काही ना काही शिक म्हणा. तुझी मोठी बहीण म्हणून मी तुला सांगतो. जीवनात हे असे प्रसंग त्याच्यासाठी येत असतात की आपण त्यातून काही ना काही शिकलो पाहिजे. आपल्याला अनुभव आला पाहिजे. आपले परके समजले पाहिजेत. बरोबर आहे ताई. तुम्ही अडाणी नाही. खरंच तुम्ही अशिक्षितही नाही. तुम्ही जरी शाळा शिकले नसतात तरी तुम्ही खूप खूप हुशार आणि खूप शिकलेले आहे माझ्यापेक्षा. आणि मी काय ते 2 वर्ग शिकले तुम्हाला अडाणी समजत आली. जीवनात तर खरी अडाणी तर मी आहे. तुम्ही खूप हुशार आहात आई, खूप समजूतदार आहात. खरं तुमचे सगळेजण कौतुक करतात ना. मी जळायची किती अडाणी आहे तरी लोक तिचं का कौतुक करतात. मी ना अशी बिना तशी. मी खरं सांगते. पण आज समजलं मला तुम्ही खूप सुशिक्षित, खूप समजूतदार आणि खूप हुशार आहात आई. आणि मी सर्वात मूर्ख आहे. अहो माय का आता 2 जणी बसेलच राहता की काय. अहो संध्याकाळी ते पाहुणे घरी लावतात ना. मी ना त्या याच्या चटणीचं त्यांना सामान काढून मंदा आई केली ना. मी चटणी केली का हिरव्या मिरचीची केली का. आणि ते कोणती चिचीची ती पण केली. असं का मी म्हटलं माहिती राहिलेच काय. म्हटलं पाहुणे येतील अजून गाडी लावायची घाई लावती म्हणून झालं. मग समजा रे आलूचा मसाला झाला आणि चटणी झाल्या. काही घर नाही. मग कांदा तर ते वक्तारच कापतात नाही तरी झालं व आई. केलं म्हणणार सगळं. बस जराशी. इले तर 2 मिनिटं बसूच नाही. इकडचं तिकडे तिकडचं तिकडे. काही केल्याशिवाय तुझ्याची बॅटरी चार्जिंग होत नाही का. घंटाक भर बस ना. काही ना काही करतच राहा लागते नाही. अहो माय काका बसेलच तोच कोणता धंदा आहे माय बाई. बाई मंदा ह्या बाय आज 2 जणी अशा साजऱ्या दिसून राहिल्या ना. माहीच नजर लागेन माय दोन्ही पोरीले डीट काळा लागेन. अशा साड्या गिड्या घालत जा जराशा. खरंच मस्त दिसता. तुम्हाला वाटते तुम्ही डरेसात लय साजऱ्या दिसता. पण खरं सांगू का आळानी मतानं साड्या इथं साजऱ्या दिसता. मी नाले तर किती खेप म्हणतो मी साड्या घालत जाय. ते माझ्या ढगाच घालते माहितो. तिलेच पट्टे माहितो. साडीत कशी बाई अशी रूपवान दिसते. म्हणता आज लय साजरी दिसून राहिली बाई. मला मिरच्या पाहून ठेवा लागतील. माय दोन्ही लेकी लय साजऱ्या दिसून राहिल्या माय. असं आणि का आजी तर दोन्ही लेकी साजऱ्या दिसतात आणि मी नात कशी दिसते. मैनात माय करोडोत उठून दिसते. लाखात तर दूरच दूर. आजी माय सोन्यासारखी नात.